मध्ये ज्वेलर्सच्या मालकावर प्राणघातक चाकू हल्ला झाला। ज्वेलर्स मालक रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला होता आणि हल्लेखोर तिथून पसार झाले। भरदुपारी गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। वसई विरार परिसरामध्ये दरोडे आणि हल्ल्याच्या मोठ्या घटना सध्या समोर येत आहेत। ज्वेलर्सच्या दुकानावर या दरोडेखोरांनी हल्ला केला। या हल्ल्यामध्ये ज्वेलर्सचा मालक हा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला होता आणि हल्लेखोर तिथून पसार झाले। मनोज सातवी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, नेमकं काय घडलेलं होतं? भर दुपारी हा दरोड्याचा प्रकार समोर आलाय। नक्की सागर, वसईच्या वालीव या परिसरातील हा भर दुपारी दरोड्यासारखा प्रयत्न झालेला आहे। जो ज्वेलर्सचा मालक आहे त्याच्यावर धारदार चाकूने सपासप वार करून हे हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि यात सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत। नेमका हल्ल्याचा उद्देश काय होता आणि या दुकानातून ज्वेलर्सच्या दुकानातून किती दागिने चोरीला गेलेले आहेत या संदर्भातला सध्या तपास सुरू आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून वसईमध्ये मोठ्या प्रमाणात 3 दरोडे अशा प्रकारचे झालेले आहेत। ज्वेलर्सवर हल्ला करून किंवा ज्वेलर्सच्या दुकानात भगदाड पाडून अशा प्रकारचे हे जे घटना घडत आहे, त्यामुळं व्यापारी वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि एकंदरीत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर लोकांचा संताप व्यक्त केला जातोय। त्यामुळं ह्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत आणि याबाबतचा जो तपास आहे तो तातडीने करावा अशा प्रकारची मागणी हे ज्वेलर्स असोसिएशन कडून करण्यात आलेली आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सागर, नक्कीच मनोज, त्यामुळे अतिशय धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल। भर दुपारी या ज्वेलर्सच्या दुकानामध्ये दरोड्याचा प्रकार आणि ज्वेलर्सच्या मालकावर चाकूने वार करण्यात आलेले आहेत। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।